मी कशाला मतदान करू? मी सुट्टीला का नको जाऊ? मतदान करून तरी काय फायदा? असे अनेक प्रश्न मतदारांकडून उभे केले जातात. आपल्याला माहितीही नसेल, पण मतदानाचा हक्क हा बऱ्याचशा देशांमध्ये भरपूर झगडून मिळवला गेलाय. भारतात मात्र हा हक्क आपल्याला अगदी फुकट मिळालाय. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपोआपच सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला आणि आपल्याला त्याचं महत्त्व नाहीसं झालं. मतदान करणाऱ्या बऱ्याचशा लोकांची मतदार यादीत नावही नसतात किंवा ती त्यांच्या मूळ गावी किंवा जिथे त्यांना महत्त्वाचं वाटतंय तिथे असतात. जिथे राहतात तिथे मतदान ते करू शकत नाहीत आणि त्यामुळे रहिवासी 2000, मतदार 600 आणि मतदान मात्र 300 अशी बऱ्याचशा ठिकाणी परिस्थिती असते. आपण विचार करूया की मतदान न केल्यामुळे लोकप्रतिनिधी हे खरे प्रतिनिधित्व करतात का? पाणी, वीज आणि इतर नागरी सुविधा 2000साठी आणि मतं मात्र 300. त्यामुळे उमेदवारांचाही उत्साह त्या भागात कमीच असतो. परिणामी नागरिकांना सगळ्या सुविधा मिळत नाहीत. आपण गप्प बसणं म्हणजे बरेचदा चुकीच्या माणसाला निवडून देण्यासारखंच आहे. मतदान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बरेच वेळा 20-25 मतांनी एक निकाल बदलतो आणि त्यासाठी आपलं अमूल्य मत आपल्याला समजलं पाहिजे. 21व्या शतकातल्या गरजा समजून काम करणारा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. पायाभूत सुविधा मिळवायच्या असतील तर मतदान आवश्यक आहे आणि निव्वळ सरकार किंवा प्रशासनाच्या नावानं आपण बोटं मोडत असताना आपण आपली जबाबदारी पार पाडली आहे का हे आपण स्वतःला विचारूया. चला तर मग मतदान करूया आणि आपला हक्क बजावूया.